मुख्य आरोपी होते TCS मध्ये काम करणारे सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान या तिघाबद्दल चार्जशीटमध्ये असा एक अहवाल आलेली आहे की ते एक संघटित मानसिक हेराफेरी करत होते हिंदू मुलींच्या. जो NCW ची एक फाइंडिंग आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन, त्यांची फाइंडिंग मध्ये रिपोर्ट मध्ये जरा मी वाचून दाखवतो. दे यूज टू टार्गेट यंग अँड वल्नरेबल गर्ल्स अँड दॅट दे हॅरॅस देम सेक्शुअली, इमोशनली अँड मेंटली. म्हणजे कमी वयाची जो मुली होते त्यांना वो टार्गेट करत होते आणि त्यांना सेक्शुअली, मेंटली आणि इमोशनली हॅरॅस करत होते. पुढे काय सांगतो तो रिपोर्ट? द अक्यूज यूज टू बुली फिमेल एम्प्लॉईज बाय डेनिग्रेटिंग हिंदू मायथॉलॉजी. म्हणजे जो आमचे जे हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मची जो कथा आहे, हिंदू धर्मचे देवी देवता आहे, त्यांना डेनिग्रेट करणं, त्यांचा अपमान करणं, त्यांच्या नीचा दाखवणं, असं करून ते जो फिमेल एम्प्लॉईज होते TCS BPO मध्ये त्यांना बुली करत होते. आमची जो हिंदू समाजाची बिलीफ आहे, विश्वास आहे, आस्था आहे, ट्रॅडिशन म्हणजे परंपरा आहे, प्रॅक्टिसेस आहे, सगळ्याच्या नावाने ते एक काय सांगता येते मस्खरी करत होते आणि त्यांना नीचा दाखवत होते, छोटा दाखवत होते. आणि असं करून जेव्हा ते असं करत होते तेव्हा हे डेलिबरेटली इस्लाम हिंदू धर्मपेक्षा सुपिरियर धर्म आहे असं ते सांगत होते. हा NCWच्या रिपोर्टमध्ये. The accused indulged in degrading and belittling the faith in Hinduism and created a coercive atmosphere through repeated anti-religious commentary directed at women employees. हा NCWची फाइंडिंग आहे. त्यानंतर जो 3,500 पेजची जो लेटेस्ट रिपोर्ट आहे, चार्जशीट आहे, आरोपपत्र आहे, त्या आरोपपत्रामध्ये पोलिसची अशी फाइंडिंग आहे की दानिश शेख म्हणून आरोपीने 23 वर्षीय एक मुलगीला पाकिस्तानी धर्मोपदेशक तारिक जमील आणि एक बदनाम धर्मोपदेशक जो सध्या मलेशियामध्ये राहतो जाकीर नाईक, त्यांच्या व्हिडिओ पाहण्याचा दबाव टाकत होता. पीडिताला इस्लामिक कपडे घालण्याचा दबाव टाकत होता. इस्लामिक प्रार्थना म्हणण्याचा दबाव आणि हिंदू मंदिर जाण्यावर बंदी टाकत होता. हे महिलांच्या शारीरिक शोषण आणि आर्थिक शोषण चालू होतं. हा एक मोठा प्रकार आहे. निदा खाननी इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान एक्सेप्ट केलेला आहे. मुख्य आरोपी निदा खान ने पीड़िता को नमाज सिखाने और जबरन धर्मांतरण की साजिश की बात कबूल कर ली है. म्हणजे त्यांनी कबूल केलेला आहे. निदा खाननी त्यांनी सांगितलं की हां मैं ही देती थी नमाज की ट्रेनिंग. स्टेटमेंट आहे त्यांची. आणि निदा खानने सांगितलं की सर्व जो आमच्याकडे जो मुली होती, हिंदू मुली होती, त्यांना मी घरी घेऊन जात होतो आणि तिकडे ज्या कोपऱ्यात बसून नमाज कसा पठायचा त्याचा ट्रेनिंग देत होतो. तो पोलिसला ते घेऊन गेलेत आणि तो त्यांच्या जो घराचा जो कमरा आहे, कमरेचा जो कोणा आहे, तो कोण्यापर्यंत दाखवला त्यांना. म्हणजे हा एक असा प्रकारचा एक मोठा कट कारस्थान आहे. मी विचारलो नाशिक पोलीसचे SIT मध्ये काम करणारे जो अधिकारी आहेत आणि सिनियर अधिकारी आहेत त्यांच्याशी की फक्त तुम्हाला हा तिघेच सापडलेत, म्हणजे तौफिक अत्तार, दानिश शेख आणि निदा खान, फक्त यांच्याच कटकारस्थान आहे का? मला असं वाटत नाही. यांच्या मागे कोण आहे? कोणी आंतरराष्ट्रीय
ग्रुप आहे का, संघटना आहे का, याची चौकशी अजूनपर्यंत चालू आहे त्यांनी सांगितलं. अजूनपर्यंत जो इन्व्हेस्टिगेशन आहे तो कमी झालेला नाही, पूर्ण क्लोज झालेला नाही. अजून एक त्यांनी कोर्टमध्ये एक रिपोर्ट टाकलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये काय जरा ऐकून घ्या. नंबर 1 अक्यूज नंबर 1 दानिश शेख अँड अक्यूज नंबर 2 तौसिफ are involved in planning to send the victim to Malaysia for a job. एका मुलीला मलेशिया पाठवण्याचा त्यांची एक प्लॅनिंग होती. The consignment was intended to be sent to a person named Imran. इम्रान कोण आहे? Since all three accused acted in conspiracy in the commission of the said offense, the investigative agency needs to interrogate the applicant accused to gather information regarding the person named Imran who is based in Malaysia. म्हणजे जाकीर नाईक पण मलेशियामध्ये आहे, ज्यांच्या व्हिडिओ ते दाखवतात आमच्या मुलींना, आणि इम्रान म्हणून एक माणूस आहे तो पण मलेशियामध्ये आहे. ज्या धर्मोपदेशक आहेत पाकिस्तानचे, त्यांच्या व्हिडिओ बघण्याचा पाहण्याचा ते आमच्या मुलीवर दबाव टाकत होते. आणि निदा खान कंटिन्युअसली शी वॉज इन टच विथ समबडी इन पाकिस्तान. तो आमच्या सर्वप्रथम अशी मागणी आहे की तो हा मोठा प्रकार आहे, याच्यामध्ये काहीतरी इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी आहे असेल, याची इन्व्हेस्टिगेशन सखोल इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे. अजूनपर्यंत याची चौकशी झालेली नाही. मी जे काही पोलीसवाल्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही नाव आलेलं नाही. म्हणजे ये तिघे जो तौसिफ, दानिश आणि निदा खान आहे, त्यांच्या अजून चौकशी झाली पाहिजे, कसून एक इंट्रोगेशन झाला पाहिजे, जेणेकरून ज्यांच्या मागे कोण आहे त्यांचं नाव येईल. हा एक आमची पहिली मागणी आहे की तुम्ही एक याच्यामध्ये काय आंतरराष्ट्रीय लेवलवर काम चाललेलं कोणी करत आहे याचा एक खुलासा झाला पाहिजे. हा विषय फक्त TCSचा आहे का? आम्हाला असं वाटत नाही. BPO म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. दुसऱ्या कंपन्याचं काम ते BPO मध्ये करतात. म्हणजे TCSच्या BPO मध्ये इस्लामिक धर्म प्रचारचा आउटसोर्सिंग होत होता का? TCS एकच आहे का? संपूर्ण कॉर्पोरेट जगतमध्ये संपूर्ण जो कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये असा प्रकार चालू आहे का? याच्यावर एक इन्व्हेस्टिगेशन, सविस्तर इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे. जे काही कॉर्पोरेट कंपनीज आहेत, IT कंपनीज आहेत, फार्मा कंपनीज आहेत, मोठे मोठे मल्टीनॅशनल्स आहेत, त्यांच्या जो महाराष्ट्रात ऑफिसेस आहेत, ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये बाकी जे मुस्लिम एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडून TCS नाशिक सारखा काहीतरी काम चालू आहे का, याच्यावर एक सविस्तर रिपोर्ट आली पाहिजे. तो अजूनपर्यंत आलेला नाही. तिसरा विषय TCS काय सांगतात ते ना. तिसरा विषय पहिले MIM घेतो. आता MIM वाले जेव्हा मुंब्रामध्ये एक कॉर्पोरेटर निवडून आली होती, त्यांनी असा स्टेटमेंट दिला की पूरे मुंब्रा को मैं हरा कर दूंगी. त्याच्यावर जोरदार वाद झाला होता. त्यानंतर जो छत्रपती संभाजीनगर मध्ये MIMचा जो एक प्रमुख नेता आहे इम्तियाज जलील, तो तिकडून मुंब्रा येऊन सांगितलं कि सिर्फ मुंब्रा हरा नहीं करना, पूरे महाराष्ट्र को हरा करना है. म्हणजे MIM ची संपूर्ण प्लॅनिंग आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये धर्मांतरणच्या माध्यमातून जास्त मुस्लिम पॉप्युलेशन वाढवायचं आहे. आता जो निदा खान मेन सेकंड थर्ड अक्यूज्ड आहे, तो 40 दिवसापासून फरार होती.
40 दिवस फरार झाल्यानंतर आणि पोलीस त्यांच्या मागे होती आणि पोलिसला त्यांनी ते जो निदाखांड सापडली कुठे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचा एक कॉर्पोरेटर होता मतीन पटेल. त्याने त्याला शेल्टर दिला होता कुठेतरी. त्यांचे संपूर्ण जो कुटुंब आहेत त्यांना शेल्टर देऊन एक प्रोटेक्ट केला होता. जेव्हा मतीन पटेलला पोलिसने अरेस्ट केला आणि त्यांच्याशी पूछताछ झाली तेव्हा मतीन पटेलने वारंवार एकच सांगितलं की इम्तियाज भाई से पूछना होगा, इम्तियाज भाई से पूछ के बताऊंगा. या पोलिसने म्हणजे कोण इम्तियाज भाई, त्यांनी सांगितलं इम्तियाज जलील. म्हणजे जो महाराष्ट्रात एक जबरन दबाव टाकून धर्मांतरणचा प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये MIMची एक महत्वाची भूमिका आहे असा आम्हाला दिसतो. यासाठी पोलिसांतर्फे SIT तर्फे MIMची भूमिका ही जो घटना आहे त्या घटनामध्ये किती पर्यंत आहे, किती आहे याची पण एक वेगळी तपास झाली पाहिजे. आणि अखेरचा सब्जेक्ट आहे TCS. TCS ने काय सांगितलं की ज्या कर्मचारी अधिकारी धर्मांतरण हा जो प्रकार चालू होता त्याच्यामध्ये सामील होते त्यांना सगळ्यांना आम्ही सस्पेंड केलेला आहोत. एवढेच पर्याप्त नाही आहे, TCS पण दोषी आहे याच्यामध्ये. TCS कसा दोषी आहे हा एक NCWच्या रिपोर्ट मध्ये आम्हाला दिसतो. एक पॉश म्हणून एक कायदा आहे देशात, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. म्हणजे महिलांना त्या जो सेक्शुअल लैंगिक महिलांबरोबर जो लैंगिक छळ होतो त्याच्यावर त्याच्या थांबण्यासाठी त्यांच्या विरोधात एक देशात कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013, पॉश ॲक्ट. NCWने जेव्हा फाइंडिंग केली तेव्हा असा त्यांना माहित पडलं की TCS नाशिक मध्ये पॉशची काहीही कंप्लायन्स नव्हतं. पॉशच्या कायद्यामध्ये एक इंटरनल कमिटी असतो ज्याच्यामध्ये 2 लोक असतात, 2 महिला असतात, सीनियर ऑफिसर. ते सीनियर ऑफिसर जेवढे मुली तिकडे काम करतात त्यांच्याबरोबर ते संवाद करतात. त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव तो नाहीये, त्यांच्या कुठल्या प्रकारचा सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा कुठल्या प्रकारचा हॅरॅसमेंट किंवा शोषण होत नाही याच्यासाठी ते त्यांनी सतत संवाद करतात. NCWने सांगितलेलं आहे की इन शॉर्ट देयर वॉज 0 कंप्लायन्स ऑफ पॉश ऍक्ट इन TCS नाशिक. त्याने सांगितलं आहे की the committee was shocked at the insensitivity demonstrated by the members of the POS committee, IC committee, मतलब internal committee of TCS. They had utterly failed for non-compliance with the mandate of section 19C of POS Act. There was no expression of empathy or sympathy for the female employees at TCS Nasik. It is more than clear that this inaction on the part of organization was not just a compliance deficit but was a governance deficit as well. म्हणजे पॉश कायद्यानुसार प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिस मध्ये महिलांसाठी एक चांगली वातावरण असायला पाहिजे. याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी असतो, एक कमिटी असतो, कमिटी काम करते. पण त्यांनी असं काही केला नाही. तर नंतर ते सांगते की द फेलियर टू डू सो शॅल बी अग्रेसिव्हली पनिश टू सेट एन एक्झाम्पल. म्हणजे NCWची मागणी आहे की आता TCS ला आपण पनिश केला पाहिजे. TCSने काय केलं, ते मोठी कंपनी आहे, त्याने फक्त अनाउन्स केलं की ज्या लोक याच्यामध्ये सामील आहेत त्या सगळ्यांना आम्ही सस्पेंड केलेला नाही.
पॉस कायद्याच्या नॉन कम्प्लायन्सच्या आरोपामधील त्यांच्या विरोधात पण केस झाला पाहिजे. मी सांगत नाही, NCW ची फाइंडिंग आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमेन. नंतर पुढे नॅशनल कमिशन फॉर वुमेन अजून एक लाईन सांगतो. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर which determine the course of events in the present case is the absence of an effective effective mechanism for prevention and redressal of workplace harassment at TCS Nasik unit. The commission observed serious lapse and accordingly made the following recommendation. लंबा चौड़ा है. म्हणजे TCS पण दोषी आहे, MIM पण दोष आहे, आणि SIT तर्फे जे काही अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे, 5 आरोपपत्र दाखल केल्यानंतर पण ही अजून इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे, जेणेकरून आम्हाला TCS आणि TCS सारखे महाराष्ट्रामध्ये जो कॉर्पोरेट युनिट्स आहेत त्याच्यामध्ये असला प्रकार मोठा प्रमाणात चालू आहे का हे बघायला पाहिजे. यांच्या मागे इंटरनॅशनल काही कटकारस्थान आहे का हे बघायला पाहिजे. आणि पुढे आमचे सगळे मुली सुरक्षितपणे दफ्तरमध्ये कार्यालयामध्ये काम करू शकेल अशी एक मेकॅनिझम तयार केला पाहिजे. हा आमची मागणी आहे. TCS नाशिकमध्ये जे काही झालं आणि पोलिसची जे काही तपासणी झाली आणि जे काही त्यांच्या आरोपपत्र आले त्याच्यावर. आता हिंदी, इसी को हिंदी बोला जाए ना. पिछले 25 मार्च को एक बहुत ही शॉकिंग, चौंकाने वाला और दिल दहलाने वाला प्रकरण सामने आया था. TCS के नासिक ब्रांच से पुलिस को जानकारी मिली, वहां की कुछ लड़कियों के, वहां पर काम करने वाली कुछ महिला कर्मचारियों की शिकायत के आधार पर कि उनका सेक्सुअल हरासमेंट हो रहा है, उनको इमोशनली डराया धमकाया जा रहा है, उनका फाइनेंशियल शोषण भी हो रहा है, उन पे एक संगठित ऑर्गेनाइज्ड मेंटल मैनिपुलेशन उनका किया जा रहा है, उनके खिलाफ रिलीजियस कोअर्शन हो रहा है, मतलब धार्मिक दबाव डाला जा रहा है, और उन महिलाओं के ऊपर धर्मांतरण करने का, धर्म बदलने का दबाव डाला जा रहा है. इस पूरे प्रकरण पे महाराष्ट्र गवर्नमेंट ने तत्काल एक्शन लिया, गृह मंत्रालय ने एक्शन लिया और एक SIT गठित की. SIT ने पूरे मामले की छानबीन शुरू की. अब तक 5 चार्जशीट फाइल हो चुके हैं. कुछ दिन पहले जो लेटेस्ट एक चार्जशीट फाइल हुई 3500 पेजेस की, उससे स्पष्ट होता है कि 9 FIR हुए हैं, लगभग 8 लोगों को गिरफ्तार किए गए. मुख्य जो 3 आरोपी हैं जो TCS में काम करते थे, जिन्होंने धर्मांतरण का पूरा एक कुचक्र चलाया TCS में, एक दानिश शेख, दूसरा तौसिफ अत्तार और तीसरी एक महिला थी निदा खान जो 40 दिनों तक फरार भी थी. इन सारे के सारे 8 लोगों को जो अरेस्ट किया गया, अभी तक इनको बेल नहीं मिला और बेल मिलना भी नहीं चाहिए जब तक कि सही जानकारी नहीं देते. जो चौंकाने वाली जानकारी है, एक महिला ने अपने स्टेटमेंट में बताया है कि दानिश शेख नाम का जो आरोपी था वो 23 वर्षीय एक लड़की पर दबाव डालता था कि पाकिस्तानी मौलाना है तारिक जमील और हिंदुस्तान से फरार एक मौलाना है जाकिर नाइक, इसका वीडियो देखो. उन पर इस्लामिक कपड़े पहनने का दबाव डाला जाता था, उन पर नमाज पढ़ने और रोजा करने का दबाव डाला जाता था, रोजा रखने का, और उनको कहा जाता था कि हिंदू मंदिरों में जाने से कुछ फायदा नहीं होगा. पूरा प्रकरण रेप, क्रिमिनल कॉन्स्पिरेसी, हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स और SC/ST एक्ट के अंदर भी
इसमें शामिल किया गया। एक निदा खान जो थी, निदा खान जो 40 दिनों तक फरार थी, बाद में जाके छत्रपति संभाजीनगर में वो पकड़ी जाती है। उसने स्वयं स्वीकार किया है कि वह हिंदू लड़कियों को नमाज की ट्रेनिंग देती थी। चार्जशीट के अनुसार निदा ने माना कि वह पीड़िता को नमाज पढ़ाना सिखाती थी। निदा खान खुद पुलिस टीम को अपने घर ले गई और उसने उस कमरे व कोने की शिनाख्त भी करवाई जहां वो पीड़िता को बुलाकर नमाज पढ़ने की बाकायदा ट्रेनिंग दिया करती थी। जो हिंदू लड़कियां जो पीड़िता हैं, विक्टिम्स हैं, उनके मोबाइल से अब तक 37 ऑडियो क्लिप्स मिले हैं। ये जो 37 ऑडियो क्लिप्स हैं, ये इस्लामिक वीडियो हैं। अलग अलग मौलानाओं के वीडियोस हैं, जिसमें जाकिर नाइक है, तारिक जमील है, और जमजम का पानी क्या होता है, नमाज कैसे पढ़ी जाती है, बुर्का डालने का क्या फायदा है, ये सब बताते हुए इन लड़कियों के ऊपर हिंदू धर्म के खिलाफ इनमें के मन में जहर बोया जाता था। भगवान का नाम लेके, भगवान शंकर, कृष्ण भगवान, शंकर भगवान, दुर्गा देवी, दुर्गा मां, इन माता और देवियों के खिलाफ इनको भड़काया जाता था और कहा जाता था कि तुम्हारी जो भी तकलीफें हैं, जो भी स्ट्रेस है, कष्ट है, वह हिंदू मंदिरों में जाने से दूर नहीं होगा, अल्लाह का नाम लोगे तो दूर हो जाएगा। तो इस प्रकार से एक धार्मिक प्रचार का काम बीपीओ में हो रहा था। बीपीओ का फुल फॉर्म होता है बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग। मतलब ये दूसरे कंपनियों का काम लेकर के बीपीओ में टीसीएस वाले अपने कर्मचारियों से कराते हैं। तो क्या यह इस्लामिक धर्म प्रचार की आउटसोर्सिंग हो रही थी? यह हमारा एक बड़ा सबसे खतरनाक प्रश्न है। इस पूरे चार्जशीट के बाद जो एनसीडब्ल्यू की रिपोर्ट है, वो बहुत ही एक्सप्लोसिव रिपोर्ट है। उनकी जो छानबीन के बाद रिपोर्ट आई है, इस रिपोर्ट में 2-3 चीजें मैं पढ़ के सुनाना चाहता हूं जिसको समझने की आवश्यकता है। ये जो सारे एक्यूज थे, आरोपी थे, they used to target young and vulnerable girls and they harassed them sexually, emotionally and mentally। छोटी उम्र की, कम उम्र की जो जेंजीज बच्चियां हैं, उनको टारगेट करती थी और उनको टारगेट करते थे लोग और उनको हैरेस करते थे सेक्सुअली, मेंटली और इमोशनली। आगे उनकी फाइंडिंग में बताया जाता है कि द अक्यूज यूज टू बुली फीमेल एम्प्लॉइज बाय डेनिग्रेटिंग हिंदू माइथोलॉजी, बिलीफ, ट्रेडिशंस एंड प्रैक्टिसेस। जो हमारे हिंदू धर्म के ग्रंथ हैं, कथाएं हैं, उनका मजाक उड़ा के, हमारी हिंदू आस्थाओं का मजाक उड़ा के, हमारे हिंदू परंपराओं का मजाक उड़ा के इन लड़कियों को बुली किया जाता था। एंड बाय impressing upon the girls that Islam was a far superior religion to Hinduism। बताते थे कि हिंदू धर्म से ज्यादा सुपीरियर रिलीजन जो है इस्लाम है। The accused indulged in degrading and belittling the faith in Hinduism and created a coercive atmosphere through repeated anti-religious commentary directed at women employees। इस तरीके से हिंदू बच्चियों को दबाव में ला करके, उनको मानसिक त्रास दे करके, उन पर धर्म परिवर्तन का पूरा एक अभियान चल रहा था। पुलिस ने इस पूरे प्रकरण का भंडाफोड़ किया, इन्वेस्टिगेशन शुरू हुआ। अब 2-3 सवाल उठते हैं। पहला तो यह है कि दानिश शेख, तौसीफ और निदा खान, क्या ये महज 3 ही लोग हैं इस पूरे षड्यंत्र में? मेरा ऐसा नहीं मानना है। इनके पीछे कोई बहुत बड़ी इंटरनेशनल एजेंसी काम कर रही है, कोई बहुत बड़ा अंतर्राष्ट्रीय गिरोह काम कर रहा है। मैंने जो नासिक में जो जांच करने वाली पुलिस टीम है, उनके अधिकारियों से बात की कि अब तक की छानबीन में क्या बाहर के लोग आपको मिले कुछ? उनका कहना है कि अभी तक जांच जारी है, लेकिन अभी तक हमको नहीं मिला। लेकिन तीनों के साथ
अगर पूछताछ की जाए तो निश्चित तौर पर आखिरकार ये बताएंगे कि इनके पीछे कौन था। एक जो कोर्ट में रिपोर्ट फाइल हुई है इसी केस में, उसका एक पैरा पढ़ के सुनाता हूं जिससे संदेह पुख्ता होता है। Accused number 1 Danish Sheikh and accused number 2 Tausif are involved in planning to send the victim to Malaysia for a job. The consignment was intended to be sent to a person named Imran. Since all three accused acted in conspiracy in the commission of the said offence, the investigative agencies needs to interrogate the applicant accused to gather together information regarding the person named Imran who is based in Malaysia. मतलब इसका मलेशिया कनेक्शन तो मुझे साफ साफ दिख रहा है, और यही मलेशिया है जहां पर जाकिर नाइक बैठा हुआ है, भारत से भाग के फरार होके, जो बहुत ही जहरीला भाषण दिया करता था हिंदू धर्म के खिलाफ। तो क्या जाकिर नाइक की कोई एजेंसी है, कोई संस्था है जो पूरे महाराष्ट्र के ऊपर हिंदू लड़कियों को टारगेट कर रहे हैं और धर्मांतरण का प्रकार चल रहा है? ये एक इन्वेस्टिगेशन का विषय है और इसका इन्वेस्टिगेशन जितना जल्दी हो सरकार की तरफ से, पुलिस की तरफ से होना चाहिए। दूसरा विषय है एमआईएम, बहुत ही महत्वपूर्ण विषय है। तीसरे नंबर की अक्यूज निदा खान 40 दिनों तक फरार थी। पुलिस ने ढूंढते ढूंढते जब उनको सुराग मिला कि ये कहीं छत्रपति संभाजी नगर में किसी घर में छिपी है, तो पता चला ये एमआईएम के कॉर्पोरेटर मतीन पटेल का घर है और पूरे परिवार को छुपा कर रखा है। निदा खान, उसके मां बाप भाई जितने, सबको। आखिरकार पुलिस ने निदा खान को तो पकड़ लिया, साथ में मतीन पटेल को भी ले लिया, लेकिन मतीन पटेल ने बार बार अपने इंट्रोगेशन के दरमियान कहा कि इम्तियाज भाई से पूछना पड़ेगा। इम्तियाज भाई कौन? तो एमआईएम के महाराष्ट्र के प्रमुख हैं, पूर्व सांसद हैं, छत्रपति संभाजीनगर के सांसद रहे हैं, इम्तियाज जलील। ये वही जलील है जब मुंब्रा में एक एमआईएम की कॉर्पोरेटर चुन के आती है और जोश में आके जब वो कहती है कि पूरे मुंब्रा को अब हरा कर देना है, तब एक बहुत बड़ा बवाल होता है, हंगामा होता है। वो थोड़ा सा डिफेंसिव होने के मूड में दिखती है वो लड़की, लेकिन तब तक इम्तियाज जलील छत्रपति संभाजीनगर से यहां मुंब्रा आते हैं और कहते हैं कि सिर्फ मुंब्रा नहीं, पूरे महाराष्ट्र को हरा करना है। क्या वो उसी कॉन्स्पिरेसी का हिस्सा है नासिक की घटना? मतलब एमआईएम पूरे महाराष्ट्र में जबरदस्ती धर्मांतरण करने के प्रकार में शामिल है। मतलब एमआईएम टीसीएस नासिक के ब्रांच में जो धर्मांतरण का प्रकार चल रहा था उसमें शामिल है। इसलिए पूरे इन्वेस्टिगेशन के दायरे में एमआईएम को भी लेना चाहिए, एमआईएम की भूमिका की भी तलाश की जानी चाहिए। तीसरी बात टीसीएस का है। पहला मुद्दा यह है कि क्या टीसीएस अकेला है जहां यह सब कुछ चल रहा है, इतना घृणित काम? निश्चित तौर पर पुलिस की जिम्मेदारी बनती है कि जितने भी कॉर्पोरेट ऑफिसेज हैं, जहां जहां भी हिंदू मुस्लिम दोनों कम्युनिटी के लोग काम करते हैं, जहां कहीं भी हमारी ऐसी बच्चियां काम करती हैं, छोटी छोटी लड़कियां काम करती हैं, उन तमाम दफ्तरों की छानबीन होनी चाहिए। पता लगाना चाहिए कि टीसीएस जैसा धर्मांतरण करने का एक पूरा कुचक्र और वहां काम करने वाली लड़कियों का सेक्सुअल हरासमेंट करने का कोई कुचक्र तो नहीं चल रहा है। तब जाके पता चलेगा कि ये पूरी कॉन्स्पिरेसी कितनी बड़ी है और इसके पीछे कौन से ताकतें हैं। आखिर का मुद्दा है टीसीएस के संदर्भ में जो एनसीडब्ल्यू की रिपोर्ट है, उस रिपोर्ट ने टीसीएस को कटघरे में खड़ा किया है। हमारे देश में कानून है POSH, पॉश कायदा है, प्रिवेंशन ऑफ सेक्सुअल हरासमेंट। इस कानून का पूरा नाम है सेक्सुअल हरासमेंट ऑफ वुमेन एट वर्क प्लेस प्रिवेंशन प्रोहिबिशन एंड रिड्रेसल एक्ट 2013। इस एक्ट के तहत जितने भी दफ्तर है जहां लड़कियां काम करती है वहां पर पॉश कंप्लायंस होना चाहिए और इसके तहत वहां एक इंटरनल कमिटी होनी चाहिए 2 सीनियर वुमेन ऑफिसर्स की, जो जिनकी जिम्मेदारी है कि नियमित तौर पर
वो अपने दफ्तर में काम करने वाली महिलाओं के साथ संवाद रखे और एक इन्वेस्टिगेट करे कि उनके साथ कुछ बुरा तो नहीं हो रहा, कोई बुली तो नहीं कर रहा है, कोई हैरेसमेंट तो नहीं कर रहा है। एनसीडब्ल्यू की फाइंडिंग है कि नासिक टीसीएस में देयर वाज जीरो कंप्लायंस ऑफ पॉस एक्ट। पॉस एक्ट का कंप्लायंस ही नहीं था। ये आगे कहते हैं कि it is more than clear that this inaction on the part of the organization TCS was not just a compliance deficit but was a governance deficit. The failure to do so shall be aggressively punished to set an example. The most important factor which determine the course of events in the present case is the absence of an effective mechanism for prevention and redressal of workplace harassment at TCS Nasik unit. The commission observed the serious lapses in that place. मतलब TCS भी इस पूरे प्रकरण में जिम्मेदार बनता है। हालांकि TCS ने घोषणा की है जो लोग नासिक यूनिट में जबरदस्ती धर्मांतरण कर रहे हैं तो उनको हमने सस्पेंड कर दिया है, लेकिन सिर्फ इससे काम नहीं चलेगा, एक्शन TCS के खिलाफ भी लेना पड़ेगा। इतनी बड़ी आप आईटी कंपनी है, पूरी दुनिया में भारत का नाम रोशन करते हैं आप, और ऐसे में आपके दफ्तरों में जब हमारी बेटियां सेक्सुअली हरास हो रही हैं, उनका जबरदस्ती धर्मांतरण किया जा रहा है, और उसको रोकने के लिए, संभालने के लिए जो पॉस एक्ट को लागू करने का इंतजाम है वो आप नहीं कर पा रहे। इसका मतलब आप एक नॉन सीरियस हैं और आप अपने महिला कर्मियों के साथ अच्छा व्यवहार हो, अच्छा वातावरण हो, अच्छा कंप्लायंस उनको मिले, इसकी चिंता नहीं कर रहे हैं। इसलिए सरकार की तरफ से, पुलिस की तरफ से टीसीएस के खिलाफ भी सख्त कार्रवाई की जानी चाहिए, ऐसी हमारी आखिरी और तीसरी मांग है। बोलिए, और कुछ सवाल है इस पे? हाँ, नाही, एसआयटीची जो जे अधिकारी आहेत त्यांना बदलण्याचा काय उपयोग नाही। ते एजन्सी म्हणजे सीआयडी किंवा त्याच्यावरची चौकशी कारण तुम्ही सखोल चौकशी करावी अशी मागणी करतात आहात। एसआयटीची चौकशीची जी तुमची जी मागणी आहे ती चौकशी ती जे करतात त्यात तुम्ही समाधानी आहात का? एसआयटी तर्फे चौकशी चालू आहे। माझी ज्या अधिकाऱ्यांची बोलणी झाली त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत आम्ही क्लोज केलेला नाही। ज्या प्रमाणे त्यांनी अजूनपर्यंत चौकशी केलेली आहे तो आम्ही समाधानी आहोत। 9 FIR आहे आणि 8 लोकांना तरी अरेस्ट केलेला आहे। कोणालाही बेल घेऊ शकलेत नाही कोणीही। हा एक एसआयटीचा काम चांगला आहे, पण एसआयटीला अजून आतमध्ये जाऊन सखोल चौकशी केली पाहिजे। कारण एका रिपोर्ट मध्ये असा एक लाईटली असा मला दिसतो की काहीतरी मलेशिया कनेक्शन आहे, पण त्यांचे चार्जशीट मध्ये एकदम फुल प्रूफ इन्फॉर्मेशन येत नाही। तो येईल एकदा दानिश शेख, तौसीफ सारखे जो अक्यूज्ड आहे त्यांच्या बरोबर ते चांगला रीतीने, कडक रीत्याने इंट्रोगेशन करणार, तो सगळ्यांचं नाव कोण कोण आहेत इंटरनॅशनल लेवलवर, पाकिस्तानमध्ये कोण आहे, मलेशियामध्ये कोण आहे, बाकी कोण कोण आहे त्यांचं नाव ते सांगेल। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात टीसीएस सारखे ऑफिसेस मध्ये आमचे मुलींना एक चांगला वातावरण भेटला पाहिजे, मिळाला पाहिजे, याच्यासाठी अजून प्रयत्न करण्याची गरज आहे। MIM का यह बयान बहुत ही गलत है। मैंने आपको निदा खान का जो कबूली है वो पढ़ के सुनाया है, और यह एसआईटी के चार्जशीट में है। निदा खान ने खुद कबूला है कि मैं ही देती थी नमाज की ट्रेनिंग। निदा खान पुलिस वालों को अपने घर लेके गई और वो जगह दिखाया, वो कोना दिखाया जहां नमाज पढ़ने के लिए सिखलाया जाता था हिंदू लड़कियों को। तो MIM स्वयं इस पूरे
कॉन्स्पिरेसी में शामिल है। इम्तियाज जलील का नाम उनका अपना कॉर्पोरेटर मतीन पटेल ले रहा है। मतलब मतीन पटेल स्वीकार कर रहा है कि हमने इम्तियाज जलील के कहने पर निदा खान उसके परिवार को छुपाया था। इसका मतलब MIM 100% इस पूरे षड्यंत्र में शामिल है। जो आरोपी हैं, तीनों के तीनों प्रमुख आरोपियों के बयान दर्ज हो चुके हैं। हां, उनसे भी और उगलवाना है, उनसे भी और कबूल करवाना है कि मलेशिया कनेक्शन क्या है। और मेरा साफ साफ आरोप है कि इस पूरे धर्मांतरण के इस कुचक्र का जो अंतरराष्ट्रीय कनेक्शन है वो मलेशिया तक तो लेके जाता है, पाकिस्तान तो 100% होगा। और इसलिए पुलिस, अब ये मैं एक अपने छोटी सी जो जानकारी मुझे मिल रही है उसको मैं कनेक्ट करके, डॉट कनेक्ट करके मैं एक इंफॉर्मेशन आपके साथ शेयर कर रहा हूं। लेकिन मैं चाहूंगा कि पुलिस, SIT इस पूरे प्रकरण में और अंदर तक जाके जांच करके एग्जैक्ट नाम कौन है, कैसे हैं, क्योंकि ये सिर्फ इतना ही नहीं, इनको पैसे भी आते होंगे। निदा खान को इंटरनेशनल गिरोह से पैसा आता होगा, दानिश शेख के पास जरूर पैसा आता होगा। किसी को गरज नहीं पड़ी है तारिक जमील का वीडियो दिखाने के लिए, किसी लड़की पर दबाव डालने का। किसी व्यक्ति को ऐसी कोई गरज नहीं पड़ी है कि वो जाकिर नाइक का वीडियो बांटता चले। यह एक कैंपेन है और इस कैंपेन के लिए लोगों को पैसे मिलते हैं। तो इनको पैसे देने वाले कौन थे, किसने फंडिंग की, इसकी जांच, इसकी एक ससबूत पुरावा सहित सबूतों के साथ इसकी जांच रिपोर्ट तैयार होनी चाहिए। तब जाके आगे समझ में आएगा कि कितना बड़ा विषय है ये। आपका सिर्फ जाकिर नाइक की तरफ जा रहा है, जो इम्तियाज उससे मिलकर काम कर रही है। जाकिर नाइक तो हिंदुस्तान का एक बहुत ही बदनाम किस्म का मौलवी है, जो लगातार हिंदू विरोधी उपदेश देता था, हिंदू देवी देवताओं के खिलाफ जहर उगलता था, हिंदू परंपराओं को गलत बताता था। जब उसके वीडियो वायरल हुए और तब जब उसके खिलाफ एक्शन लेने के लिए मुंबई पुलिस ने प्रयत्न शुरू किए, तब वो फरार हो गया। पाकिस्तान से दुबई होते होते अभी ऐसी जो जानकारी हमारे पास है, तो हो सकता है जानकारी मेरी गलत हो, वो कहीं मलेशिया में स्थित है। अब जो एक इमरान नाम के एक बच्चे का नाम आ रहा है, जो मलेशिया में सेटल्ड है, जो इन लोगों के कांटेक्ट में था, तो क्या वो इमरान, जाकिर नाइक, निदा खान, दानिश शेख सब एक दूसरे से कनेक्टेड हैं? मतलब अब मैं जोर से फिर से एक स्टेटमेंट देता हूं कि नासिक TCS का पूरा धर्मांतरण का जो पूरा षड्यंत्र है, उसका मलेशिया कनेक्शन दिख रहा है। आगे घुसेंगे तो इसमें पाकिस्तान के ISI जैसी एजेंसियों का भी हाथ, उनकी फंडिंग का पैटर्न दिख सकता है। क्योंकि बड़े पैमाने पर पाकिस्तान हिंदुस्तान में कभी नेपाल के जरिए, कभी बांग्लादेश के जरिए, कभी कश्मीर के जरिए पैसे भेजता है। ISI के जो गुर्गे होते हैं उनके माध्यम से कहीं आतंकवादी गतिविधियां करते हैं, कहीं धर्मांतरण का काम करते हैं, कि हिंदू मंदिरों को तोड़फोड़ करने का काम करते हैं। ये सारी बातें अलग अलग समय पर अलग अलग केसेस में इन्वेस्टिगेशन के दरमियान हमने पाया। हाँ, इस पर्टिकुलर केस में और भी अंदर तक जाके इन्वेस्टिगेशन करने की आवश्यकता है, ताकि पाकिस्तान से लेकर मलेशिया, मलेशिया से लेकर मुंबई और नासिक और पूरे महाराष्ट्र में जो एक कुचक्र चल रहा है, इसका भंडाफोड़ हो सके। देखिए, महत्वपूर्ण यह है कि नीट के पेपर लीक न हो। पिछले दिनों जो लीक हुआ उसकी वजह से पूरे 22 लाख बच्चों के सामने एक अंधेरा सा छा गया। 2-2 साल मेहनत करने के बाद उन्होंने नीट की परीक्षाओं में अपीयर हुए थे, इस उम्मीद में कि उनके अच्छे मार्क्स आएंगे, वो डॉक्टर बनेंगे, पढ़ाई करेंगे। लेकिन जब पेपर लीक होता है और उसके बाद नीट की परीक्षाएं रद्द कर दी जाती है, और जब नीट की परीक्षाएं रद्द की जाती हैं तो लगभग 17 बच्चों ने अब तक सुसाइड किया हुआ।
सरकार ने सीबीआई को पूरा मामला दिया, इन्वेस्टिगेशन शुरू हुआ, कई लोगों को गिरफ्तार किया गया। तो उस पूरे प्रकरण की जांच बहुत अच्छे से हो रही है, लेकिन जो गारंटी सरकार की तरफ से चाहिए वो ये कि दोबारा पेपर लीक ना हो। और दोबारा पेपर लीक रोकने के लिए आप एयरफोर्स का इस्तेमाल करिए कि नेवी का इस्तेमाल करिए, आपके ऊपर है, लेकिन हमारे बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ न हो, इसको इंश्योर करिए। सर, हे एक प्रकरण नाशिकच्या समोर आलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली प्रकार मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक व्हिडिओ चालतात. तर हे असे प्रकार होत आहेत सरास, काय वाटतं? कारण हे भयंकर आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. यासाठी मी बोललो की हा प्रकरण फक्त टीसीएस नाशिक पर्यंत सीमित आहे का, मर्यादित आहे का, याचा खुलासा झाला पाहिजे. आणि याचा खुलासा जेव्हा आमची जो एजन्सीज आहेत वेगवेगळ्या बीपीओ मध्ये जाऊन पॉस ऍक्ट च्या माध्यमातून चांगले जो विमेन अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना पाठवायला पाहिजे. आणि प्रत्येक बीपीओ आणि प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये असा काही प्रकार चालू आहे का, याच्यावर एक चांगली स्क्रुटनी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सर, आयसीसीचा संबंध जोडलेला आहे. वाटतं तुम्हाला तिथपर्यंत गेलं आहे किंवा त्याचं कनेक्शन असू शकतं, कारण फंडिंग होतंय. पाकिस्तानचा एक मौलवी त्यांचा व्हिडिओ पाहण्याचा आमच्या मुलीवर दबाव होता. पाकिस्तानचे जेवढे मौलवी आहेत ते सगळे ISI चे आहेत. सगळे मौलवींना ISI फंडिंग करतो, हा पण सगळ्यांना ज्ञात आहे. ISI मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानमध्ये फंडिंग करतो. त्यांच्या फंडिंग पॅटर्नवर एक मोठी रिपोर्ट आहे. त्या टेरर ऍक्ट, रिलिजियस कोअर्जन, आमचे मंदिरांच्या विरोधात काहीतरी कारवाई करणं आणि हिंदू लोकांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणं, याच्यासाठी ते मोठ्या प्रमाणात पैसे वाटतात. हे जो 3 आरोपी आहेत हे सगळे फक्त मौज मस्तीसाठी, सेक्शुअल एन्जॉयमेंटसाठी किंवा एक लग्न करण्यासाठी हे सगळे करत होते का, हा एक मोठा प्रश्न आहे. या तिघांच्या मागे काही मोठे लोक आहेत असणार, मला अशी शंका आहे. आणि ही शंका सिद्ध होईल जेव्हा SIT तर्फे अजून सखोल चौकसी पूर्ण होईल. सर, इस नासिक केस में जो है आपने कहा कि MIM पूरी तरह से सहभागी है. क्या MIM और इम्तियाज जलील के सह आरोपी होने की मांग आप बिल्कुल सह आरोपी में बिल्कुल होना चाहिए. बड़ा प्रश्न यही है कि निदा खान जो नासिक TCS की एक मुख्य आरोपी है, वो 40 दिनों तक फरार होती है. पुलिस उसको नासिक से लेके मुंब्रा, मुंब्रा से लेके मुंबई और मुंबई से लेके पुणे और हर जगह ढूंढ रही है. और फाइनली वो पकड़ी जाती है छत्रपति संभाजी नगर में, और वहां MIM के कॉर्पोरेटर के घर में पकड़ी जाती है पूरे परिवार के साथ. इसका मतलब MIM ने उसको शेल्टर दे रखा था. अब हो सकता है कि मतीन पटेल का कोई पर्सनल रिलेशन हो निदा खान के परिवार से, लेकिन ऐसा नहीं है. जब मतीन पटेल को इंट्रोगेट किया जाता है तो वो बार बार कहता है कि इम्तियाज भाई से पूछना पड़ेगा. यह चार्जशीट में बताया गया है. मतलब इम्तियाज भाई के कहने पर मतीन पटेल ने यह एक्ट किया है. अब इम्तियाज जलील के पीछे कौन लोग हैं? क्या MIM का एक पूरा प्लान है ये? क्या MIM को मलेशिया की एजेंसी या फिर ISI के तरफ से पैसे आ रहे हैं इस प्रकार की हरकत करने के लिए, या इस प्रकार के आरोपियों को बचाने के लिए? क्योंकि ISI के बहुत सारे स्लीपर सेल होते हैं, और बहुत सारे स्लीपर सेल इंडिया में हैं. पॉलिटिकल पार्टी के तौर पे, कॉर्पोरेट ऑफिस के कर्मचारी के तौर पर. दिल्ली में तो 1-2 जर्नलिस्ट भी पाए गए थे ISI के स्लीपर सेल के तौर पर. तो ISI कई लेवल पे ऑपरेट करती है, ISI कई लेवल पे फंडिंग करती है. तो क्या उस पूरे फंडिंग पैटर्न में MIM भी है? इसलिए हमारी मांग होगी कि इम्तियाज जलील को भी अक्यूज बनाया जाए
एमआईएम की पूरी जो भूमिका है उसकी जांच की जानी चाहिए, और एमआईएम की इस भूमिका में असदुद्दीन ओवैसी भी शामिल हैं क्या? क्योंकि जलील बगैर ओवैसी से पूछे इस तरह की हरकत नहीं करेंगे। तो जो ओवैसी साहब पूरे देश में मुसलमानों का नेता बन के घूम रहे हैं, उनको इंटरनेशनल लेवल पे जो एक्टिव जो इस्लामिक या जिहादी ऑर्गेनाइजेशंस हैं, उनसे किस प्रकार की फंडिंग मिलती है, उनसे किस प्रकार का सपोर्ट मिलता है, वह भी इस जांच के माध्यम से धीरे धीरे पता चल सकता है। सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, खरं तर या विषयावर कोणी बोलायला मागत नाही, पण आपण बोलतात. ज्या 3 मागण्या केलेल्या आहेत, या मागण्या तुमच्या आहेत की शिवसेना पक्षाच्या आहेत? शिवसेनेचा प्रवक्ता जेव्हा बोलतो तेव्हा तो कोणाची मागणी होऊ शकतो? तो शिवसेनेची मागणी असेल. हा, हा प्रश्नाचा अर्थ काय आहे? पुण्याची रेव पार्टी झाली त्या संदर्भात, हा पुण्यामध्ये जी रेव पार्टी झाली त्यामुळे हा सर राहुल गांधी या जी संदर्भात माहिती होती का सर? पुण्यामध्ये एक रेव पार्टी होती, तिकडे अंमली पदार्थाचा खूप उपभोग झाला. कालच रात्री वर्ली डोम मध्ये एक दारू पार्टी होती, त्याच्यामध्ये एक माहीमचा मुलगा होता. कुठल्या प्रकारची दारू होती, दारू पिऊन तो मृत पावला. 1-2 महिन्यापूर्वी नेस्को मध्ये असा एक म्युझिकल कन्सर्ट होता. ते कसला संगीत पार्टी आहे जिथे संगीत कमी आणि दारू जास्ती बाजतो. तो जो दारू पाजण्याचं काम आणि दारू पिण्याचं काम आणि दारूच्या माध्यम आणि संगीतच्या नावाने जो दारू आणि अंमली पदार्थाचा जो धंदा चालू आहे, त्याच्यावर एक मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस तर्फे एक जोरदार हल्ला सुरू झाला पाहिजे. नेस्को मध्ये पण 2 मुलीची जीव गेली होती. बर्ली डोम मध्ये पण तसा एक अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स पेडलिंगचा धंदा महाराष्ट्रात खूप वाढत आहे. आणि दारूच्या नावाने काहीतरी एक कुठल्या प्रकारचे दारू ते देतात आमच्या मुलांना, मला माहित नाही. पण याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस तर्फे एक जोरदार कारवाई अशी झाली पाहिजे, जेणेकरून आमचे जो बाळमुलं आहेत ते सुरक्षित राहतात. सरकारचंही अपयश नाही का? सरकार तुमचं आहे, तरी देखील वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे मेस्को मधला असू दे किंवा मग आता वरळी डोम मधला असू दे, सरकार तुमचं आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. मग वारंवार या गोष्टी का होतात? अपयश म्हणावं लागेल काय सर? गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये पहिला रेव पार्टी आहे का? पहिला नेस्को सारखा म्युझिकल कन्सर्ट आहे का? असा म्युझिकल कन्सर्ट किंवा रेव पार्टी करतात, पोलीस ऍक्शन घेतात, पण पोलीसला आता जास्ती सक्ती बरतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. म्हणजे एक रेव पार्टी झाला आणि सरकार अपयशी झाली असं होत नाही. हे जो क्रिमिनल आहे, जो क्रिमिनल मेंटॅलिटीचे लोक आहेत, ते क्राईम करतात, याचा प्रकारचे जो एक प्रोग्राम ते करतात, ते पार्टी वाटी करतात आणि आमच्या मुलांना बालांना ते त्याच्यामध्ये फसवतात. हा एक मोठा प्रकार आहे. पण सरकारचा अपयश नाही. सरकारतर्फे आमची अशी मागणी आहे की जास्ती कठोर कारवाई करा, जेणेकरून आमचे जो तरुण वर्ग आहे तो सुरक्षित राहिला पाहिजे. या सगळ्या गोष्टीला जर का परवानगीच दिली नाही तर मग या गोष्टी होणारच नाही. परवानगी ज्या स्तरावर देण्यात येते ते नेमकं परवानगी घेतात तो म्युझिकल कन्सर्टच्या नावाने. बर्ली डोम मध्ये 6000 मुलं होते आणि काहीतरी तो एक म्युझिकचं नाव आहे, म्युझिकचं नाम है नहीं, सनबर्न नहीं था, सनबर्न नहीं है, कुछ और है, इतना लंबा बोल ही नहीं सकता मैं. हाँ, ऐसे कि क्लैंटन कुछ है. तो सनबर्न भी असाच आहे म्युझिक कन्सर्ट. तो म्युझिक कन्सर्टच्या नावाने ती परमिशन घेतात आणि लायसन्स पण घेतात दारू विकण्याचा. पण दारूच्या नावाने काहीतरी एक वेगळा प्रकार ते लोकांना देतात, ज्याच्यामुळे आमच्या एक तरुणाची डेथ झाली. तो परवानगी आहे म्युझिक कन्सर्टची. दारूची परवानगी होऊ शकतो, पण हा दारूच्या नावाने काही दुसरे प्रकारचे पदार्थ वितरित करण्याचा परवानगी नव्हता. रेव पार्टीच्या कुठल्या प्रकारचं परमिशन नव्हतं. नेस्को मध्ये पण म्युझिकल कन्सर्टचा परमिशन होता, काही हरकत नाही म्युझिकल कन्सर्ट मध्ये. पण म्युझिकल कन्सर्टच्या नावाने ज्याप्रमाणे तिने ड्रग्सची सप्लाय वाढवली आणि ओव्हरडोज झाल्यानंतर 2ची जीव गेली. सर, मीरा रोड की एक घटना सामने आई है जहाँ सौद खान नाम का एक शख्स है, उसने एक लड़की को 3 साल तक परेशान किया, उसने सुसाइड अटेम्प्ट किया. अब परिवार उससे इतना ज्यादा परेशान हो गया है कि वो मीरा रोड से दूसरी जगह पलायन कर रहा है. सवाल ये होता है क्या
ये एक मीरा रोड का केस है और मुझे नहीं मालूम आप उस परिवार के बारे में, मुझे ज़्यादा जानकारी नहीं, लेकिन सऊद खान हो या सऊद खान जैसा कोई भी व्यक्ति हो, मीरा रोड या पूरे महाराष्ट्र में कहीं भी किसी भी हिंदू बच्ची को अगर सेक्सुअली हरास कर रहे हैं, सेक्सुअली एक्सप्लॉइट कर रहे हैं, तो निश्चित तौर पर उस बच्ची के सामने अपना कंप्लेंट रिड्रेसल का एक मैकेनिज्म है, वो पुलिस में बता सकते हैं और ऐसे सऊद खान को उठा के हम अंदर डाल सकते हैं। आज भले फरार है, पकड़ में आ जाएगा। तो हमारे जो बच्चे जो उनका परिवार डर के मारे जो मीरा रोड छोड़ के जाना चाहता है, मैं उनसे निवेदन करूंगा आपके माध्यम से कि मत जाइए छोड़ के। ये आपका देश है, आपका गांव है, आपका शहर है, आपका घर है। हाँ, जिसने आपको हरास कर रखा है, परेशान कर रखा है, उसके खिलाफ क्रिमिनल कार्रवाई की जाएगी। संजय सर, एक प्रशासनिक सवाल था इधर सर अभी खबर आई सुनने में कि एनसीपी के कुछ सीनियर नेता जो है वो फडणवीस साहब से मिले थे और वित्त मंत्रालय का उनका मानना है कि वापस अब जो है वो एनसीपी को नहीं जानी चाहिए, और फडणवीस ने भी उस पर कहा है, जो खबरें आ रही है कि हम उस पर विचार करेंगे, क्योंकि आप इस सरकार में हैं, तो क्या सोचते हैं? अब देखिए, किस सरकार में मंत्रालय किसको देना चाहिए, कौन मंत्री कौन सा मंत्रालय संभालेगा, यह पूरा प्रेरोगेटिव जो है वो मुख्यमंत्री का होता है। हम आप मांग कर सकते हैं, लेकिन फैसला माननीय मुख्यमंत्री जी को करना है। यह बात सही है, अजीत दादा फाइनेंस मिनिस्टर थे और कई वर्षों तक लगातार थे। वित्त मंत्रालय या अर्थ मंत्रालय की जो जानकारी, जो समझ उनके पास थी, वो अप्रतिम थी। अब मुख्यमंत्री को तय करना है कि वित्त मंत्रालय का कामकाज देने के लिए उनके तरह का कोई उनको व्यक्ति चाहिए, उनको खुद संभालना है, यह मुख्यमंत्री का फैसला होगा। इसमें शिवसेना और के तरफ से कोई विशेष मांग नहीं हो सकती। ठीक है? विधान परिषदेचे इलेक्शन सध्या सुरू आहे. हाँ? विधान परिषदेचे इलेक्शन पूर्ण महाराष्ट्रात हाँ, सुरू आहे. हाँ. त्याची तुमची टिप्पणी आहे. हाँ? विधान परिषद विधान परिषद महाराष्ट्रात जो 17 जागेवर विधान परिषदच्या निवडणुकी चालू आहे, त्याच्यामध्ये 6 ठिकाणावर आमचे जो उमेदवार आहेत ते निर्विरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे जो महाविकास आघाडी आहे तो महामाघार आघाडी म्हणून एक त्यांचा चित्र झालेला आहे आणि त्यांचे उमेदवार स्वतः त्यांनी उमेदवारी परत घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आमच्या काही भूमिका नाही. समजा तुमच्याकडे संख्याबळ कमी आहे, समजा तुम्हाला तुमच्या पक्षाची मदत भेटत नाही, तो कितीपर्यंत तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहू शकता. तर जे त्यांचे उमेदवार होते त्यांना काँग्रेसतर्फे किंवा उबाठातर्फे किंवा एनसीपी तर्फे काही सपोर्ट नव्हता, संख्याबळ पण नव्हतं, यासाठी ते परत घेतले. आता बाकी जो 11 सीट आहे, 11चे 11 सीटवर महायुती निवडून येईल. नाशिक आणि जळगाव या ठिकाणी आपल्या पक्षाने बंडखोर उमेदवार तिथे उभा आहे भाजपच्या समोर. युती धर्मात लावला. नाही, नाशिकमध्ये असं काही नाही. जळगाव हां, तो नाशिकमध्ये, जळगावमध्ये मला माहित नाही. जळगाव इकडून मुंबईहून फार दूर आहे, लांब आहे. नाशिक आणि जळगाव दोन्ही ठिकाणी आपल्या नाशिकमध्ये तसं नाही, दराडे आहेत आमचे, दराडे आहेत ना आमचे आमचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे उमेदवार आहेत दराडे तिकडे. तुमची माहिती चुकीची आहे. हा, आमचे उमेदवार आहेत. नाही, असा बंडखोर उभे राहतात, प्रत्येक ठिकाणी उभे राहतात, पण याच्यामध्ये आमच्या पक्षाची काही भूमिका असा होत नाही. जिकडे पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे एका व्यक्तीला, तो आमचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी पक्षातर्फे काम होईल आणि काम होत आहे आणि त्यांच्या निवडून आणण्याचा प्रयत्न पक्षातर्फे होईल. चलिए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.